सतत ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होत असेल तर तुम्ही झोपताना कोणत्या कुशीवर झोपता हे महत्त्वाचं ठरू शकतं. तर डाव्या की उजव्या यातील योग्य बाजू कोणती हे तुम्हाला माहिती आहे का? कारण ऍसिड रिफ्लेक्सचा त्रास असणाऱ्या लोकांमध्ये झोपण्याची पोझिशन बदलल्यामुळे रात्रीची जळजळ कमी होण्यास मदत होऊ शकते. तर चला यामागचं सायन्स अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. आपलं पोट हे शरीराच्या डाव्या बाजूला असतं, म्हणूनच रिफ्लेक्सचा त्रास असताना डाव्या कुशीवर झोपल्याने पोटातील ऍसिड अन्ननलिकेत वर येण्याची शक्यता कमी होऊ शकते. पण इथे खरा ट्विस्ट आहे. उजव्या कुशीवर झोपल्यावर काही लोकांमध्ये हा रिफ्लेक्स वाढू शकतो. म्हणून जर तुम्हाला रात्री वारंवार छातीत जळजळ, आंबट ढेकर किंवा ऍसिड रिफ्लेक्स होत असेल तर डाव्या कुशीवर झोपून पाहणं उपयोगी ठरू शकतं. पण एक मोठी चूक अजिबात करू नका. तर याचा अर्थ जेवण झालं आणि लगेच डाव्या कुशीवर झोपला असा होत नाही. जेवल्यानंतर शक्यतो थोडं चालणं किंवा सरळ बसणं चांगलं. आणि विशेषतः रात्री रिफ्लेक्सचा त्रास होत असेल तर जेवण आणि झोप यामध्ये पुरेसं अंतर ठेवणं गरजेचं आहे. म्हणून हे लक्षात ठेवा. जेवल्यानंतर लगेच आडवं पडू नका किंवा झोपू नका. आणि झोपताना जर रिफ्लेक्सचा त्रास होत असेल तर डाव्या कुशीवर झोपायचा नक्की प्रयत्न करा. पण जर तुम्हाला आठवड्यातून वारंवार ऍसिडिटी होत असेल, गिळताना त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल तर फक्त झोपण्याची पोझिशन बदलण्यावर अवलंबून राहू नका. तर यासाठी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ज्यांना छातीत जळजळ किंवा ऍसिडिटीचा त्रास वारंवार होतो त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. कदाचित त्यांना ही माहिती उपयोगी ठरू शकेल. तर अशा सोप्या आणि उपयोगी हेल्थ इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला फॉलो करा.